मित्रांनो, आज आपण समजणार आहे की जर एखाद्या सातबाऱ्यावर जेवढी जमीन आहे तेवढी जर नकाशावर नसेल किंवा सातबाऱ्यावर जेवढी नकाशावर जेवढी जमीन आहे तेवढी सातबाऱ्यावर नसेल, म्हणजे समजा सातबारा 50 गुंठ्याचा आहे आणि जर नकाशा हा 20च गुंठ्याचा किंवा 30 गुंठ्याचा दाखवतोय, तर तो नकाशा कशा प्रकारे तुम्ही वाढवू शकतात? किंवा जर नकाशा हा 50 गुंठ्याचा आहे आणि सातबारा हा 30च गुंठ्याचा असेल, तर तो सातबारा तुम्ही कशा प्रकारे वाढवू शकतात? तेच सेम प्रोसिजर आहे प्रॉपर्टी कार्ड आणि जे सिटी सर्वे झालेले आहेत त्याच्यावर सुद्धा हाच नियम लागू होणार आहे. आणि तुम्हाला कशा प्रकारे प्रोसिजर करायची आहे, काय कागदपत्रे लागणार आहेत, कुठे अर्ज करायचा आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे, त्याच आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाणार आहे की आपली क्षेत्र कमी जास्त असेल तर दुरुस्ती कशा प्रकारे आपण करू शकतो. आणि व्हिडिओ आवडला तर सगळ्यात आधी लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि नवीन कोणी जर चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर महसूल नोंदीतून जमीन कमी झाली असल्यास तक्रार आणि दुरुस्ती आपण कशा प्रकारे करू शकणार आहे? तर महसूल नोंदीतून सातबारा उतारा किंवा मालमत्ता कार्ड म्हणजे प्रॉपर्टी कार्ड जमीन कमी झाली असल्यास आपल्याला काय करावं लागेल? की आता जर आपण बघितली तर ही एक गंभीर बाब असू शकते, कारण की जर सातबाऱ्या आणि नकाशामध्ये ताळमेळ बसत नसेल तर तुम्ही तुमचे पुढचे व्यवहार वगैरे कोणतीही कामं असतील ते तुम्ही करू शकणार नाहीये. तर याचं मुख्य कारण म्हणजे चुकीची मोजणी असू शकते किंवा एखादा समजा सर्वेअर आला, म्हणजे जेव्हा प्रॉपर्टी कार्ड बनले म्हणजे सिटी सर्वे झाले तेव्हा एखादी चुकीची मोजणी होऊ शकली असेल, किंवा जर एकत्रीकरणाची चूक असेल तर म्हणजे एकत्रीकरण राबवलं त्या टायमाला सुद्धा चुका झालेली आहे तर ती सुद्धा चूक असू शकते. प्रशासकीयच्या म्हणजे सातबारा जेव्हा आपण डिजिटलाइज केला म्हणजे शासनाने, तेव्हा सुद्धा ह्या चुकी होऊ शकतात. किंवा बनावट कागदपत्रे सुद्धा असू शकतात, म्हणजे जी कागदपत्र आहेत ती सुद्धा बनावट असू शकतात. आता अशी परिस्थिती हाताळण्यासाठी कायदेशीर पावले उचलणे म्हणजे आवश्यक असतं, कारण की तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला हा जो तुमचा जो फेरफार किंवा सातबारा आहे त्याच्यावर ज्या नोंदी पडलेल्या आहेत त्या तुम्हाला दुरुस्ती कराव्या लागणार आहे. आता फेरफार नोंद तुम्हाला पहिले तपासून घ्यावी लागतील. म्हणजे जर तुमच्या सातबाऱ्यावर किंवा नकाशावर काही क्षेत्र कमी जास्ताचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन या जमिनीचा फेरफार नमुना 12 आणि फेरफार नोंदवही तुम्हाला तपासून घ्यावी लागेल. जमीन का आणि कोणत्या आदेशानुसार कमी झालेली आहे, म्हणजे जेव्हा जमीन कमी होते तेव्हा कोणत्या ना कोणत्या आदेशानुसारच तुमची जमीन कमी केली जाते. उदाहरणार्थ तुमचा एखाद्या शेतातून रस्ता गेला असेल, म्हणजे तुमचा जो जमीन आहे सातबारा आहे त्याच्यातून रस्ता पण जाऊ शकतो, किंवा भूसंपादन झाले असेल किंवा चुकीची मोजणी झालेली असेल, हे तुम्हाला त्या जेव्हा तुम्ही फेरफार तपासतील, ज्या नोंदी तपासतील तेव्हा तुम्हाला समजून येणार आहे. मोजणी नकाशा तुम्हाला तपासून घ्यावा लागेल. भूमी अभिलेख कार्यालयातून मूळ मोजणी नकाशा तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि तो मूळ मोजणी नकाशा आहे तो तुम्हाला तिथे तपासून घ्यावी लागेल. आता जर तुम्ही या गोष्टी तपासल्या आणि तुम्हाला समजलं की खरोखर चूक झालेली आहे किंवा कुठे ना कुठे काहीतरी ताळमेळ बसत नाहीये, गडबड आहे, तर तुम्हाला तक्रार आणि दुरुस्ती कशी करावी, त्याचा कायदा काय आहे ते पण मी तुम्हाला समजवतो. की कलम 247 नुसार तुम्हाला अपील करावी लागेल. जर महसूल अधिकाऱ्याने उदाहरणार्थ तलाठी मंडळ अधिकारी यांनी चुकीचा आदेश देऊन जमीन कमी केली असेल तर, म्हणजेच जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 ची कलम 247 आहे त्यानुसार उपविभागीय अधिकारी म्हणजे एसडीओ किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही अपील करू शकणार आहेत, म्हणजे अर्ज करू शकणार आहे. आता पुनर्वलोकन अर्ज तुम्हाला करायचा आहे, म्हणजे जर फेरफार नोंदी चुकीच्या असतील, म्हणजे फेरफार नोंदी जर चुकीची असेल तर तुम्हाला 1966 ची कलम 258 नुसार पुनर्वलोकन अर्ज देऊन ती दुरुस्ती करता येते. आणि ही तुम्हाला तिथे प्रक्रिया आहे ती जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी एसडीओ कडे तुम्ही करू शकणार आहे. आता त्याची सुनावणीची प्रक्रिया पण कशा प्रकारे असणार आहे, की ही जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकता राखण्यासाठी यात तुम्हाला पुरावे सादर करण्यासाठी सुद्धा संधी दिली जाते. म्हणजे जर महसूल विभाग असं सांगत असेल की नाही बरोबर आहे, तुमचा सातबारा बरोबर आहे किंवा नकाशा बरोबर आहे, पण जर तुमच्याजवळ पुरावे असतील आणि जे पुरावे आहेत ते जर तुम्ही तिथे सादर केले तर तुम्ही तुमची जी ह्या चुका आहेत त्या नक्कीच तुम्हाला सॉल्व्ह करून मिळू शकतात. आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे, की आवश्यक कागदपत्रामध्ये सगळ्यात मेन म्हणजे जुना जो सातबारा असतो, तुम्ही जुने सातबारे काढून घ्या. त्यामध्ये क्षेत्र कमी जास्त असेल तर तुम्हाला ते समजून येणारच आहे. त्याच्यानंतर नवीन सातबारे घ्या, ज्यामध्ये क्षेत्र कमी झालेलं आहे तो सातबारा तिथे जोडा. म्हणजे जुना सातबारा आणि आताचा सातबारा ह्याच्यामध्ये क्षेत्राची तफावत तुम्हाला डायरेक्टच दिसून येणार आहे. फेरफार उतारा जिथे जमीन कमी झाली, म्हणजे ज्या टायमाला जी जमीन कमी झाली ना आणि जो चुकीचा फेरफार पडला असेल तर तो फेरफार काढून घ्या. तुमचे जे खरेदी खत किंवा मालकी हक्काचे जे काही पुरावे असतील ते पण तुम्ही तिथे काढून सबमिट करू शकतात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पुरावे यासाठी सबमिट करायचे आहेत की त्याच्यावरून महसूल विभागाला पण समजेल की खरोखर पहिले जमीन जास्त होती किंवा कमी होती आणि आता जमीन जास्त आहे किंवा कमी आहे. आता महत्वाचं याच्यात जर तुम्ही समजायचं गेलं तर जमीन सरकारी प्रकल्पासाठी, म्हणजे जर उदाहरणार्थ रस्ता असेल किंवा रेल्वे असेल यासाठी जर संपादित झाली असेल तर गहाळ नोंदी म्हणजे सुधारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. जर ही फसवणूक असेल तर तात्काळ तहसीलदारकडे तुम्ही लेखी अर्ज सुद्धा
देऊ शकतात. म्हणजे आता जर बघितलं तर भूसंपादन बऱ्याच ठिकाणी चालू आहे, रेल्वेची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, सगळ्याच प्रकारची कामं चालू आहेत. तर त्यामुळे जर तुमचा काही प्रॉब्लेम आला असेल किंवा जर चुकीचे नोंदी पडल्या असतील तर तुम्ही त्यासाठी जो तुमचा तहसीलदार आहे त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ लेखी अर्ज सुद्धा तिथे देऊ शकतात आणि त्या प्रकारे तुम्ही या प्रॉब्लेम मधून बाहेर निघू शकता. तर अशा प्रकारची ही पूर्ण प्रक्रिया आहे आणि थोडक्यात समजवण्याचा तुम्हाला मी एक प्रयत्न केलेला आहे की जर सातबाऱ्यावर क्षेत्र कमी किंवा नकाशावर क्षेत्र कमी असेल आणि सातबाऱ्यावर कमी जास्त असेल तर कशा प्रकारे आपण त्या प्रॉब्लेमवर सॉल्व्ह करू शकतो आणि कुठे आपण अर्ज देऊ शकतो. तर नक्कीच समजलं असेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, नवीन कोणी चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.